निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। काका व चुलत भावाकडून तरुणाची हत्या। जुन्या घरी आल्याच्या कारणावरून चुलता व चुलत भावांनी भावाचीच हत्या केल्याची घटना सोनई येथे घडली। सोनई कांगोनी रस्त्यावरील वडघुले वस्ती येथे मंगळवारी 3 फेब्रुवारी रोजी रात्री जुन्या घरी आल्याच्या कारणावरून चुलता व चुलत भावांनी भावाचीच हत्या केल्याची घटना आता उघडकीस आली आहे। या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गणेश दत्तात्रय वडघुले, वय वर्ष 36, राहणार वडघुले वस्ती, कांगोनी रोड, सोनई हा जुन्या घरी आल्याच्या कारणावरून आरोपींनी कोयता, लोखंडी पाईप व शेतीसाठी लागणारं खोरं व लाकडी ठोकळ्यानं डोक्यात मारलं। यात गणेश वडघुले हा ठार झालाय। फिर्यादी हे त्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना देखील मारहाण करून जखमी केले। अशी फिर्याद हिराबाई दत्तात्रय वडघुले, वय वर्ष 60, राहणार वडघुले वस्ती यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिली आहे। हिराबाई दत्तात्रय वडघुले यांच्या फिर्यादीवरून आता पोलिसांनी विठ्ठल रंगनाथ वडघुले, भगवान विठ्ठल वडघुले, संभाजी विठ्ठल वडघुले, गौरी भगवान वडघुले सर्व राहणार कांगोनी रोड, सोनई यांच्यावर आता भारतीय न्याय संहिता कलम 103/1, 118/1, 115/2, 3/5 प्रमाणे आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलंय। सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे पुढील तपास आता करत आहेत। दरम्यान काल आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने विठ्ठल वडघुले, भगवान वडघुले, संभाजी वडघुले यांना 2 दिवस पोलीस कोठडी तर गौरी वडघुले हीच न्यायालयीन कोठडी सुनावली। त्यामुळे आता भाऊच भावाचा वैरी कसा होतोय हा पुन्हा एकदा उदाहरण बघायला मिळतंय। राजसत्ता न्यूज ब्युरो, सोनई, अहिल्यानगर।